नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। मी घेऊन येत आहोत तुमच्यासाठी व्हिडिओ सिरीज, अंकगणिताची व्हिडिओ सिरीज। त्याच्यामध्ये आपण काय म्हणू सांगा, पहिला चॅप्टर आपण सुरुवात करणार आहोत। तर पहिला चॅप्टर आपण काय म्हणू तर सुरुवातीपासून पाहत आहोत। तर पहिल्या चॅप्टरमध्ये आपण जो चॅप्टर निवडलेला आहे तो सुरुवात करायची आपल्याला काय सांगा, संख्या व संख्यांचे प्रकार। आता जनरली आपण असं गृहीत धरू की संख्या व संख्यांचे प्रकार हे सर्व विद्यार्थ्यांना जरी माहीत असले तरी ते नव्याने एकदा माहीत करून घेणं जरुरी आहे। कारण याच्या संबंधित जे प्रश्न येतात ते संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे संख्या व संख्यांचे प्रकार माहिती असणं जरुरी आहे असं गृहीत धरू। मग याच्यामध्ये पहिला प्रकार आपण सुरुवात करू। तो पहिला प्रकार म्हणजे आहे नैसर्गिक संख्या। लक्षात घ्या, नैसर्गिक इथे काय म्हणू सांगा, संख्या। आता पण नैसर्गिक संख्या म्हटल्याच्या नंतर ह्यांना नैसर्गिक संख्या असे का म्हणायचे, ह्यांना नैसर्गिक संख्या असे का बरं म्हणायचे? तर नैसर्गिक ह्याच्यामधून एक शब्द बाहेर निघतो, तो म्हणजे कोण सांगा, निसर्ग। लक्षात घ्या। मग आपण असं कन्सिडर करू की निसर्गामध्ये ज्या संख्या वापरल्या जातात त्यांना आपण असं म्हणायचं नैसर्गिक संख्या असे म्हटल्या जाते। जसं निसर्गामध्ये मग आपण संख्या वापरत असताना जनरली आपण सुरुवात कुठून करतो लक्षात घ्या। इथे काय म्हणू सांगा, जसं आपण म्हणतो की 1 पासून सुरुवात करतो। मला एक माणूस भेटला होता, मी एक पुस्तक वाचले, लक्षात घ्या, मी एक पेन विकत घेतला, मी एकदा त्याला पाहिले। म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते। सुरुवात कशापासून होते, 1 पासून होते। नैसर्गिक संख्या 1 ने वाढत जातात, 1 ने वाढत जातात, म्हणजे त्यांची बेरीज पुढे 1 + 1 + असं होत जाते। मग 1 इथे काय म्हणू सांगा, 2 3 4 5 इथे काय म्हणू सांगा, 6 7 8 9 10 लक्षात घ्या। इथे काय म्हणू सांगा, 11 इथे 12 इथे 13 इथे 14। तर अशा प्रकारे इकडे पुढे 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 ह्या नैसर्गिक संख्या कशा आहे, तर नैसर्गिक संख्या अनंत आहे। आता नैसर्गिक संख्या अनंत आहे असं आपण म्हणत आहोत। मग नैसर्गिक संख्या जर अनंत असेल तर आपल्याला कोणती संख्या सांगता येणार नाही, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही। आणि प्रश्न जर विचारला सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, त्याचं उत्तर द्यायचं मात्र सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोण, 1। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही असं आपण या ठिकाणी गृहीत धरू। ठीक आहे। मग आता नंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला की नैसर्गिक संख्येची सुरुवात कोणत्या संख्येने होते, नैसर्गिक संख्येची सुरुवात कोणत्या संख्येने होते, त्याचं उत्तर आपण द्यायचं नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ने होते। नैसर्गिक संख्येची सुरुवात कितीने म्हणून आपण सांगा, 1 या संख्येने होते। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 होय। 2 क्रमवार नैसर्गिक संख्येमधील फरक कितीचा असतो, उत्तर द्यायचं 2 क्रमवार नैसर्गिक संख्या, 2 क्रमाने जर समजा नैसर्गिक संख्या असेल त्या कितीही मोठ्या असू द्या, त्या कितीही छोट्या असू द्या, 2 क्रमवार जर नैसर्गिक संख्या असेल तर त्यांच्यामधील फरक लक्षात घ्या, फरक हा कितीचा असतो, फरक हा 1 चा असतो। 2 क्रमवार नैसर्गिक संख्येमधील फरक 1 चा असतो। आधीच्या संख्येपेक्षा क्रमाने येणारी पुढची नैसर्गिक संख्या 1 ने मोठी असते। आधीच्या संख्येपेक्षा क्रमाने येणारी पुढची नैसर्गिक संख्या 1 ने मोठी असते। आता दुसरा मुद्दा आपण असं गृहीत धरू, पुढे पहा त्याच्यामध्ये, तर आपण नैसर्गिक संख्यांना परत कोणत्या संख्या म्हणतात, ह्यांना नॅचरल नंबर असं इंग्रजीमध्ये म्हणू। मग त्यासाठी आपण या ठिकाणी n वापरू। मराठीमध्ये परत ह्या संख्या यांनाच आपण काय म्हणू सांगा, मोज संख्या असे म्हणायचं। मराठीमध्ये यांना आपण काय म्हणू सांगा, लक्ष द्या, मोज संख्या। आता मोज संख्या म्हणण्याचं एक कारण आहे, कारण लक्षात घ्या, कोणत्याही वस्तू तुम्हाला मोजायच्या असेल, कोणत्याही वस्तू A to Z कोणत्याही वस्तू असू द्या, त्या जर तुम्हाला मोजायच्या असेल तर तुम्ही त्या प्रत्येक वस्तूची मोजणी करत असताना 1 पासून सुरुवात करता। कितीपासून सुरुवात करता, 1 पासून। जसं तुमच्याकडे काय सांगा 10 पेन आहे, मग तुम्ही सुरुवात करताना काय करता सांगा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे सुरुवात कुठून झाली, 1। तुमच्याकडे 4 पुस्तकं आहे, 1 2 3 4, म्हणून वस्तूंची मोजणी करण्यासाठी या संख्यांचा वापर होतो, म्हणून या संख्यांना मोज संख्या असं म्हणतात, असं आपण गृहीत धरू। ठीक आहे। तर इथपर्यंत झाल्या ह्या कोणत्या संख्या सांगा, नैसर्गिक संख्या असं आपण गृहीत धरू।
आता पहा या ठिकाणी आपण दुसरा प्रकार पाहू। दुसरा प्रकार पहा, दुसरा प्रकार म्हणजे कोणता, तर दुसरा प्रकार आपण पाहू इथे पूर्ण संख्या। पहा इथे काय म्हणून सांगा, पूर्ण संख्या। पहा दुसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहू तो म्हणजे पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्या जेव्हा आपण टॅली करू, पूर्ण म्हणजे होल नंबर म्हणजे टोटल पूर्ण, लक्षात घ्या। मग ह्या आपण कशाने दाखवू, तर होल मधला W घेऊ सुरुवातीला, होल नंबर, इथे काय म्हणून सांगा पूर्ण संख्या असं आपण गृहीत धरू। आता पूर्ण संख्याचा इश्यू काय पहा, याच्यामध्ये जसं नैसर्गिक संख्येची सुरुवात आपण कितीने केली होती, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 ने केली होती, तशी पूर्ण संख्येची सुरुवात कशाने होते, तर पूर्ण संख्येची सुरुवात होते शून्याने। पहा शून्याने सुरुवात होते, बाकी 1 2 3 4 इथे 5 6 7 8 9 इथे काय म्हणून सांगा 10 11 इकडे काय सांगा डॉट 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 डॉट, आणि ह्या सुद्धा कशा आहे, तर इथे सुद्धा उत्तर द्यायचं आपण काय सांगा पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहेत। पहा पूर्ण संख्या सुद्धा काय म्हणून सांगा अनंत आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरू। ठीक आहे, चला पूर्ण संख्या सुद्धा अनंत। सर्वात लहान पूर्ण संख्या म्हटलं, पहा लक्षात घ्या कुणापासून सुरुवात झाली, तर शून्यापासून सुरुवात झाली। मग पूर्ण संख्येची सुरुवात कोणत्या संख्येपासून होते म्हटलं, शून्यापासून होते असं उत्तर द्यायचं। सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असा प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं सर्वात लहान पूर्ण संख्या ही काय म्हणून सांगा शून्य होय असं उत्तर द्यायचं। आता पहा पूर्ण संख्यांना परत एक दुसरा शब्द आहे, पूर्ण संख्यांना आपण काय म्हणून सांगा माप संख्या असं म्हणतात। म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण संख्यांना कोणत्या माप संख्या असेही म्हणतात। त्याचं कारण काय आहे, पूर्ण संख्यांना माप संख्या असं म्हणण्याचं काय कारण आहे, तर पहा तुम्हाला सांगतो। नैसर्गिक संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात म्हटलं होतं मी, मोज संख्या। पहा पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या, नैसर्गिक संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात असं मी बोललो होतो, मोज संख्या। म्हणजे आपल्या निसर्गातील वस्तूंची मोजणी करण्यासाठी नैसर्गिक संख्यांचा वापर होतो। पण एखाद्या गोष्टीचं माप घ्यायचं असेल, समजा माझ्याकडे काय सांगा इथे आपण असं हा बोर्ड आहे, मी म्हटलं की हा जो बोर्ड आहे माझ्याकडे 4 बोर्ड असेल तर मी मोजताना कुठून सुरुवात करेल, 1 पासून सुरुवात करेल। म्हणजे असं म्हणेल की हे इथून सुरुवात करेल 1 पासून। मग 1 कोण झाली सांगा नैसर्गिक संख्या, सर्वात लहान काय म्हणून सांगा नैसर्गिक संख्या 1 म्हणजे, बरोबर आहे। पण जर समजा मला या बोर्डचं माप घ्यायचं असेल, आता पहा जसं आपण एखादा व्यक्ती काय म्हणून सांगा टेप दोरी असं जर समजा खांद्यावर घेऊन जात असेल, त्याला विचारलं आपण कुठे चालला रे, तर तो काय म्हणते थोडंसं मोजमाप करायचं आहे म्हणते। पहा तो आपल्याला काय सांग थोडंसं काय सांगा मोजमाप करायचं आहे म्हणते। पण आता मोजमाप या शब्दामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मोजमाप या शब्दामध्ये असं लक्षात घेऊ की मोजणे ही काय म्हणून सांगा वेगळी क्रिया आहे आणि मापन करणे ही काय म्हणून सांगा वेगळी क्रिया आहे। मोज संख्या आपण कोणत्या संख्यांना म्हणत आहोत, नैसर्गिक संख्यांना म्हणत आहोत, आणि माप संख्या आपण कोणत्या संख्यांना म्हणत आहोत, पूर्ण संख्यांना म्हणत आहोत। त्याचं कारण काय आहे की कोणत्याही वस्तू मोजण्याची सुरुवात कशापासून होते सांगा 1 पासून होते। वस्तू जर मोजायची असेल तर त्या नैसर्गिक संख्याने मोजाव्या लागतात, मग तेव्हा तिथे सुरुवात कशापासून होते, तर आपण असं गृहीत धरू की त्या ठिकाणी सुरुवात कशापासून होते 1 पासून सुरुवात होते। पण वस्तू जर मापन करायचं असेल, माप जर घ्यायचं असेल तर माप करण्यासाठी त्याची सुरुवात मात्र कशापासून होते, शून्यापासून होते। सुरुवात शून्यापासून होते। मग आता पहा लक्षात घ्या, म्हणून समजा या बोर्डचं मला माप घ्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी टेप लावेल तिथे कोण येईल सांगा 0 येईल। ज्या ठिकाणी मी टेप लावेल त्या ठिकाणी 0 येईल। सुरुवातीलाच 1 येईल का, नाही। मग पहा लक्षात घ्या, म्हणून आपण काय सांगा पूर्ण संख्यांना माप संख्या असंही म्हणतो। सर्वात लहान पूर्ण संख्या काय म्हणून सांगा 0 असं उत्तर देऊ। सर्वात लहान पूर्ण संख्या 0 असं आपण उत्तर देऊ। आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या हे सांगता येत नाही, पूर्ण संख्या कशा आहे तर पूर्ण संख्या असं आपण गृहीत धरू, अनंत आहे असं आपण गृहीत धरू। ठीक आहे, तर हा झाला पूर्ण संख्येचा दुसरा प्रकार। पूर्ण संख्यांनाच आपण काय म्हणायचं सांगा या ठिकाणी, पहा पूर्ण संख्यांनाच आपण या ठिकाणी काय म्हणायचं माप संख्या असं म्हणायचं। हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या। आता पहा या ठिकाणी आपण काय करू, प्रकार तिसरा पाहू। हे पहा प्रकार तिसरा। आता प्रकार तिसरा पाहत असताना एक पूर्णांक संख्या, पहा इथे पहा आपण असं गृहीत धरू पूर्णांक संख्या। पॉइंट नीट लक्षात घ्या, पूर्णांक संख्या। आता पूर्णांक संख्या लक्षात घ्या, पूर्णांक संख्या। आता इथे काय म्हणून सांगा यांना इंटेग्रल्स नंबर असं म्हणू। ह्यांना आपण कशाने दाखवू माहिती आहे का, आयने दाखवू। पहा ह्यांना कशाने दाखवू आपण, आयने। ह्यांच्यामध्ये कोण कोण येते, तर आता तुम्हाला मराठीत जर सांगायचं झालं तर पूर्णांक संख्या म्हणजे काय, संख्या रेषेवरील संख्या।
संख्या रेषेवरील संख्या असं आपण गृहीत धरू. पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरील संख्या. आता तुम्ही म्हणाला ह्या सर संख्या रेषेवरील संख्या म्हणजे काय असते? जसं पहा एखादी अशी काय सांगा रेष आहे, लक्षात घ्या अशी काय सांगा एखादी रेष आहे, पहा तिथला मध्यबिंदू कोण आहे सांगा 0 आहे आणि मग इकडे 1 2 3 4 तर अशा प्रकारे 1 2 3 4 आणि डावीकडे सुद्धा 1 2 3 4 हे अशा काय सांगा पण हे -1 -2 इथे -3 इथे -4. म्हणजे आता पहा डावीकडे जे काही अंक असतील, डावीकडे जे अंक जातील, डावीकडे जे काही अंक असतील ते त्यांचा नंबर कसा राहील सांगा ऋण राहील आणि जे अंक शून्याच्या उजवीकडे राहील त्यांचा नंबर कसा राहील सांगा धन राहील. पण त्यांची व्हॅल्यू कशी राहील सांगा प्लस राहील आणि जो लेफ्ट साईडला डावीकडे जाईल त्यांची व्हॅल्यू काय सांगा मायनस राहील. मग याच्यामध्ये कोण कोण तर सर्वच्या सर्व त्याच्यात पहा 0 लक्षात घ्या आपण कसं 0 ऋण संख्या धन संख्या या सर्व मिळून तयार झालेल्या संख्यांना पूर्णांक संख्या. पहा कोण कोण म्हणून आपण सांगा इथे लक्षात घ्या 0 सर्व धन संख्या, सर्व काय म्हणून सांगा ऋण संख्या. पहा ह्या सगळ्यांचा संच म्हणजे कोणत्या संख्या होय सांगा पूर्णांक संख्या होय. पहा 0 म्हणून धन संख्या ऋण संख्या ह्या सर्वांचा संच म्हणजे कोण होय सांगा पूर्णांक संख्या. तर याच्यामध्ये पहा तुम्हाला सांगतो आता एक ही लक्षात घ्या एक ही सर्वात लहान पूर्णांक संख्या होय. पहा एक ही काय म्हणून सांगा सर्वात इथे काय म्हणून सांगा लहान पूर्णांक संख्या होय. एक ही सर्वात लहान लक्षात घ्या एक ही सर्वात लहान पूर्णांक संख्या होय असं आपण कन्सिडर करू. पण आता पहा जसं आपण वर दोन संख्यांचे प्रकार पाहिले, पहा वर थोडंसं लक्ष द्या, वर आपण दोन संख्यांचे प्रकार पाहिले. कोणते दोन संख्यांचे प्रकार पाहिले तर एक प्रकार पाहिला आपण कोणता सांगा नैसर्गिक संख्या, दुसरा प्रकार कोणता पाहिला पूर्ण संख्या. त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा नैसर्गिक संख्या सुद्धा इकडे काय म्हटलं अनंत आहे, पूर्ण संख्या सुद्धा काय म्हटलं सांगा या ठिकाणी अनंत आहे. इथे नीट लक्ष द्या इकडे काय म्हटलं नैसर्गिक संख्या अनंत आहे, ह्या ठिकाणी काय म्हटलं सांगा पूर्ण संख्या सुद्धा काय सांगा अनंत आहे असं आपण बोललो. क्लिअर आहे. मग आता पहा जसं आपण -1 करून -1 कडून पुन्हा कुठे जाऊ सांगा डावीकडे जाऊ, -1 कडून काय म्हणून सांगा पुन्हा डावीकडे जाऊ. जर समजा आपण -1 कडून डावीकडे जायला लागलो, जर समजा आपण -1 कडून काय म्हणून सांगा डावीकडे जर जायला लागलो, -1 कडून आपण काय सांगा जसं 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 डावीकडे जाऊ -1 कडून जसं डावीकडे जाऊ तसं तसं संख्यांची व्हॅल्यू जी आहे ते संख्यांची व्हॅल्यू काय सांगा कमी 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 होत जाते, संख्यांची व्हॅल्यू काय सांगा कमी होत जाते. मग इथे दोन ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्या सांगता आल्या नाही, सर्वात मोठ्या संख्या या ठिकाणी दोन ठिकाणी सांगता आल्या नाही, पण आपण सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा. पहा -1 हे काय म्हणून सांगा सर्वांत पा लक्षात घ्या सर्वांत मोठी कोणती संख्या होय सांगा ऋण संख्या होय. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, ऋण पूर्णांक संख्या म्हणजे कोण होय -1 होय. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणजे -1 होय असं आपण या ठिकाणी काय सांगा कन्सिडर करू. पहा नंतरचा प्रकार पाहू आपण यामध्ये काय म्हणून सांगा समसंख्या. समसंख्या कशा असतात ते पहा लक्ष द्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे उजवीकडे शेवटी कोण कोण असतात तर 0 असतो, 2 असतात लक्षात घ्या 0 2 4 इथे 6 आणि त्यानंतर काय म्हणून सांगा 8. ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे उजवीकडे शेवटी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण गृहीत धरू पहा इथे काय म्हणून सांगा 32 0 0 तर इथे कोणाला सांगा 0 म्हणून ही झाली समसंख्या. त्याच्यानंतर पहा आपण काय म्हणून सांगा 41 302 कोणाला सांगा 2 म्हणून ती कोणती संख्या झाली समसंख्या. त्याच्यानंतर पहा इथे काय म्हणून सांगा 88 524 कोणाला सांगा 4 म्हणून ती संख्या कोणती झाली समसंख्या. त्याच्यानंतर पहा 68 लक्षात घ्या 846 इथे कोणाला 6 म्हणून ती कोणती संख्या झाली समसंख्या. मग आता पहा डावीकडे कोणते अंक आले आहे याला फार महत्त्व नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा समसंख्या विषम संख्या टॅली करू तर तेव्हा व्यवस्थित डोक्यात घ्या की संख्येच्या डावीकडे कोणते अंक आलेले आहे ह्या गोष्टीला फार महत्त्व नाही आहे. तर कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व आहे संख्येच्या एकक स्थानी म्हणजे उजवीकडे शेवटी कोणता अंक आलाय पण लक्षात घ्या. आणि जसं आपण नंतरची संख्या पहा इथे 88 13 28 कोणाला आहे सांगा 8. मग संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8
संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर असेल तर त्या सर्व संख्यांना काय म्हणून सांगा, समसंख्या असं म्हणायचं. समसंख्या असे म्हटल्या जाते, असं आपण कन्सिडर करू. आता समसंख्यांच्या काही जर समजा फॅक्ट पाहतो म्हटलं, समसंख्यांच्या काही तुम्ही काय म्हणा फॅक्ट जर पाहतो म्हटलं, काही पॉईंट जे लक्षात ठेवण्यासारखे, तर ते पहिल्यांदा समजून घ्या. कसे कसे आहे पहा. सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. जेवढ्याही समसंख्या आहे ह्यांना काय म्हणून सांगा 2 ने निशेष भाग जातो. 2 ने निशेष इथे काय म्हणून सांगा भाग जातो. 2 ने निशेष भाग जातो. सर्व प्रकारच्या समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. पहा 2 क्रमवार समसंख्येत इथे काय म्हणून आपण पहा लक्षात घ्या, 2 क्रमवार समसंख्येत 2 क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. 2चा फरक असतो. मग ह्या ठिकाणी पहा, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, संख्या कितीही मोठ्या असू द्या, संख्या कितीही छोट्या असू द्या, म्हणजे कितीही छोट्या कितीही मोठ्या, जसं आपण जर गृहीत धरतो म्हटलं पहा, इथे काय म्हणून सांगा 2, 4 पहा फरक कितीचा आहे सांगा 2चा. इथे म्हटलं 12, इथे काय म्हणून सांगा 14 सांगा फरक कितीचा आहे दोघीमध्ये 2चा आहे. बरोबर आहे. आपण जर समजा असं म्हटलं या ठिकाणी 88, इथे काय म्हटलं सांगा 90 सांगा फरक कितीचा आहे 2चा. पहा लक्षात घ्या. आपण जर समजा म्हटलं पहा 1032, 1034 ह्या दोघीमध्ये फरक कितीचा आहे 2चा. मग हा पॉईंट डोक्यात ठेवायचं, म्हणजे 2 क्रमवार समसंख्येत क्रमागत असणं जरुरी आहे, क्रमवार असणं जरुरी आहे. 2 क्रमवार समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो, आपण उत्तर द्यायचं 2चा फरक असतो. म्हणजे आधीच्या समसंख्येपेक्षा क्रमाने येणारी पुढची समसंख्या ही कितीने मोठी असते, तर आपण उत्तर द्यायचं काय म्हणून सांगा 2 ने मोठी असते. पॉईंट पहा कसा 2 ने मोठी असते. ठीक आहे. पहा त्याच्यानंतर आपण असं गृहीत धरू, पहा आता कोणत्याही समसंख्येत तुम्ही जर समजा 1 मिळवला, कोणतीही समसंख्या असू द्या, कोणत्याही समसंख्येत तुम्ही 1 मिळवला तर आपल्याला विषम संख्या मिळते. म्हणजे कसं पहा, एखादी जर समजा संख्या आहे, हे पहा 12 आहे +1 केला, पहा लक्षात घ्या किती होईल सांगा 13. 12 आहे त्याच्यामध्ये तुम्ही +1 केला तर किती होईल सांगा 13 होईल. किंवा कोणत्याही समसंख्येमधून -1 जरी केला तरी आपल्याला विषम संख्या मिळते. म्हणजे पहा 12 + 1 किती होत आहे सांगा 13 विषम. 12 - 1 काय म्हणून सांगा 11 विषम. तर असे काही मुद्दे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना काय समसंख्या असं म्हणायचं. समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो आणि 2 क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. हे मुद्दे आपण इथे डोक्यात ठेवायचं. आता त्याच्यानंतर पहा आपण नंतरचा प्रकार पाहू, 5वा प्रकार. तो प्रकार म्हणजे कोणत्या संख्या, विषम संख्या. पहा कोणत्या संख्या आपण या ठिकाणी गृहीत धरू, विषम संख्या. तर पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे उजवीकडे शेवटी, पहा ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे उजवीकडे शेवटी असं गृहीत धरू. पहा 1 इथे काय म्हणून सांगा 3, 1, 3 इथे काय म्हणून सांगा 5, 7, 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. ज्या संख्येच्या उजवीकडे शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. 2 क्रमवार विषम संख्यामध्ये सुद्धा पहा 2 क्रमवार विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो. पहा 2 क्रमवार विषम संख्यामध्ये कितीचा फरक, तर आपण उत्तर द्यायचं काय म्हणून सांगा 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो असं जर समजा आपल्याला विचारलं गेलं तर आपण उत्तर द्यायचं काय सांगा 2चा फरक असतो. हे आपण त्या ठिकाणी उत्तर द्यायचं. ठीक आहे. चला आता म्हणजे पुढची 2चा फरक कसा पहा. आता मी म्हटलं 1 आणि 3 पहा याच्यात 2चा फरक आहे 1 आणि 3 मध्ये. हे पहा 7 आणि काय सांगा 9 ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे. पहा लक्षात घ्या इथे आपण असं गृहीत धरू 83 आणि काय म्हणून सांगा 85 ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे. पहा लक्षात घ्या. नंतर इथे आपण म्हणू 1013 आणि 1000 काय म्हणून सांगा 15 ह्याच्यामध्ये सुद्धा कितीचा फरक आहे सांगा 2चा फरक आहे. बरोबर आहे. पहा 2 क्रमवार विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो. म्हणजे आधीच्या विषम संख्येपेक्षा पुढची विषम संख्या जी असते ती काय म्हणून सांगा म्हणजे 2 ने मोठी असते. 1 + 2 3, 7 + 2 9 समजत आहे. 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो असं आपण तिथे गृहीत धरू. पहा लक्षात घ्या. आता या विषम संख्यांना कधीही जर 2 ने भाग दिला, जसं पहा समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो, मात्र विषम संख्यांना आपण जर 2 ने भाग दिला, आपण विषम संख्यांना 2 ने भाग दिल्यास कोणत्याही विषम संख्येला 2 ने भाग दिल्यास बाकी 1 उरतो.
पहा, म्हणजे जसं आपण इथे प्रॅक्टिकल करून पाहू, कोणती विषम संख्या राहू द्या. पहा लक्षात घ्या, आपण जर समजा असं म्हटलं, हे पहा विषम किती आहे सांगा, इथे 17, 17 भागीला 2 जर केले, इथे बे 1 बे, इथे बे 8 16, काय म्हणून सांगा, 1 बाकी उरतो, 1 बाकी उरतो. पहा लक्षात घ्या, आपण जर समजा असं म्हटलं 13 भागीला 2 बे 1 बे, बे 6 12, 1 उरला, बाकी किती उरत आहे सांगा, 1 उरत आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरू, कोणत्याही काय म्हणून सांगा, विषम संख्येला 2 ने भाग दिल्यास बाकी 1 उरते, असं गृहीत धरू. ह्याच्यानंतरचा एखादा पॉईंट असा टॅली करतो म्हटलं तर, कोणत्याही विषम संख्येमध्ये 1 टाकल्यास, पहा म्हणजे कोणत्याही विषम संख्येमध्ये 1 मिळवल्यास किंवा कोणत्याही विषम संख्येमधून काय म्हणून सांगा 1 वजा केल्यास आपल्याला समसंख्या मिळते. म्हणजे कसं, पहा एखादी विषम आहे, विषम किती आहे सांगा, 15 प्लस 1 करा 16, कोणती मिळाली सांगा, सम. पहा लक्षात घ्या, 15 इथे काय म्हणून सांगा वजा 1 करा, इथे काय म्हणून सांगा 14. समजत आहे, कोणत्याही विषम संख्यामध्ये 1 प्लस केला किंवा 1 त्यातून मायनस केला तर मिळणारी संख्या कोणती मिळते, म्हणून आपण समसंख्या मिळते, असं आपण इथे गृहीत धरू. क्लिअर आहे तुम्हाला दोन्ही प्रकार. पहा लक्ष द्या, यानंतर आपण जो प्रकार पाहणार आहोत तो संख्येचा प्रकार म्हणजे कोणता सांगा, मूळ संख्या. लक्षात घ्या, यानंतर आपण जो संख्येचा प्रकार पाहणार आहोत तो संख्येचा प्रकार म्हणजे या ठिकाणी मूळ संख्या असा पाहू. आता मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचा विभाजक 1 शिवाय दुसरा कोणी नसतो. म्हणजे 2 कंडिशन लक्षात घ्या. तर एक कंडिशन अशी की त्या संख्येला 1 ने, पहा लक्षात घ्या, त्या संख्येला 1 ने भाग जातो, ही एक कंडिशन, 1 ने भाग जातो. आता 1 हा जो आहे सर्वांचा म्हणजे युनिव्हर्सल विभाजक आहे, सामूहिक विभाजक आहे. 1 ने जगातील सर्व संख्यांना भाग जातो, 1 ने भाग जातो. आणि पॉईंट दुसरा असा आपण या ठिकाणी गृहीत धरू, 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो, 1 ने आणि त्याच संख्येने, म्हणजे ती संख्या स्वतः असा तिला काय सांगा भाग जातो. मग आता मूळ संख्या डेफिनेशन कशी करू, जसं या 2 गोष्टींना एकत्र मिळवून त्याची व्याख्या करू. या 2 गोष्टींना एकत्र घेऊ, या 2 गोष्टींना एकत्र घेऊन तिची काय सांगा व्याख्या करू. मग व्याख्या कशी, पहा ज्या संख्यांना 1 ने व त्याच संख्येने भाग जातो, ज्या संख्यांना 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांना 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. मग आता पहा इथे काय म्हणून सांगा, आपण भागाकार जर टॅली करतो म्हटलं, 1 ला 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने म्हणजे परत 1 ने, ह्या दोन्ही गोष्टी एकच होत आहे म्हणून 1 ही मूळ संख्या नाही. ह्या दोन्ही गोष्टी एकच होत आहे म्हणून काय सांगा 1 ही मूळ संख्या नाही. दुसरा मुद्दा पहा, 2 ला कितीने भाग जातो, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणून 2 मूळ संख्या. 3 ला 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो म्हणून 3 मूळ संख्या. 4 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 4 मूळ संख्या नाही. 5 ला 1 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 5 मूळ संख्या. पहा 5 मूळ संख्या होईल. 6 ला 1 ने, 2 ने, 3 ने, 6 ने भाग जातो म्हणून 6 मूळ संख्या नाही. म्हणजे इथं एक जाणून घ्या, एखादी संख्या मूळ संख्या का होत आहे पहा, आणि एखादी संख्या मूळ संख्या का बरं होत नाही आहे. एखादी संख्या मूळ संख्या का बरं होत आहे आणि एखादी संख्या मूळ संख्या का बरं होत नाही आहे. तर ह्या दोन्ही बाबी तुम्ही व्यवस्थित काय म्हणून सांगा डोक्यात घ्या. तर पहिला पॉईंट पहा कसा आहे, पहा ज्या संख्येचे 1 आणि तीच संख्या यापेक्षा जास्त जर विभाजक असेल तर ती संख्या मूळ संख्या नाही होणार. आणि ज्या संख्येला फक्त 1 ने व त्याच संख्येने म्हणजे ती संख्या स्वतः ह्यांनी जर भाग जात असेल तर त्या संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणायचे. ठीक आहे. मग आता इथे पहा, 7 ला 1 ने भाग जातो आणि 7 ने भाग जातो म्हणून 7 मूळ संख्या होईल. 8 ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 8 ने भाग जातो, पहा म्हणून 8 मूळ संख्या होणार नाही. पहा 9 ला 1 ने, 3 ने, 9 ने भाग जातो, 9 मूळ संख्या होणार नाही. 10 ला 1 ने, 2 ने, 5 ने, 10 ने भाग जातो, 10 मूळ संख्या होणार नाही. पहा लक्षात घ्या. 11 ला आपण काय कन्सिडर करू, तर 11 ला 1 ने, पहा लक्षात घ्या, आणि 11 नेच भाग जातो, 1 ने आणि काय म्हणून सांगा 11 ने भाग जातो. तर मग आपण असं गृहीत धरू, पहा 11 ही मूळ संख्या होईल. 12 ला 1 ने, 2 ने, 3 ने, 4 ने, 6 ने, 12 ने, 12 होईल का, 12 होणार नाही, 12 ही मूळ संख्या होणार नाही. 13 ला पहा 1 ने आणि किती म्हणून सांगा 13 ने भाग जातो म्हणून 13 मूळ संख्या होईल. 14 ला 1 ने, 2 ने, 7 ने, 14 ने, 14 मूळ संख्या होणार नाही. 15 ला 1 ने, 3 ने, 5 ने आणि 15 ने म्हणून 15 होणार नाही. 16 ला 1 ने, 2 ने,
इथे 4ने 8ने 16ने भाग जातो, 16 मूळ संख्या होणार नाही. 17ला मात्र 1ने आणि 17नेच भाग जातो, 1ने आणि काय सांगा 17ने भाग जातो. 17 काय होईल सांगा मूळ संख्या होईल. 18ला 1ने 2ने 3ने लक्षात घ्या. नंतर काय म्हणून सांगा 6ने 9ने 18ने भाग जातो, म्हणून 18 मूळ संख्या होणार नाही. 19ला मात्र 1ने आणि 19नेच भाग जातो, म्हणून 19 मूळ संख्या होईल. 19 मूळ संख्या होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पहा मी तुम्हाला सांगतो. आता पहा याच्यामध्ये मग मूळ संख्या आपल्या या पूर्ण सिरीजमध्ये कोणकोणत्या झाल्या तर पहा इथे 2 3 हे पहा 2 3 नंतर कोण सांगा 5 7 हे 11 त्याच्यानंतर कोण सांगा 13 त्याच्यानंतर 17 त्याच्यानंतर कोण सांगा 19 ह्या मूळ संख्या झाल्या. मग इथे पहा आपण असं काही गुणधर्म जर पाहतो म्हटलं तर सर्वात लहान मूळ संख्या इथे जर पहा इथे लक्ष द्या व्यवस्थित. सर्वात लहान पहा इथे आपण काय म्हणू सांगा सर्वात लहान मूळ संख्या कोण 2. एकमेव काय म्हणू सांगा सममूळ संख्या सम ती सुद्धा 2. पहा बाकीच्या विषम आहे पण इथे पहा सर्वात लहान सममूळ संख्या जर प्रश्न विचारला सर्वात लहान कोणती सांगा सममूळ संख्या त्याचं उत्तर आपण या ठिकाणी 2 द्यायचं. त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी काय सांगा 2 द्यायचं. मात्र तुम्हाला जर प्रश्न असा विचारला काय की आता पहा म्हणजे इथे सम आहे इतर सर्व संख्या ज्या मूळ संख्या आहेत त्या आपल्याला नजरेत दिसत आहे 3 5 7 11 13 17 19 ह्या सर्व कशा आहे सांगा विषम आहे. ह्या सर्वच्या सर्व आपण असं गृहीत धरू ह्या सर्व कशा दिसत आहे आपल्याला तर ह्या सर्वच्या सर्व विषम दिसत आहे. हा पॉईंट सुद्धा तुम्ही तिथे डोक्यात घ्या. ठीक आहे. तर आता पहा त्याच्यानंतर एकमेव सममूळ संख्या काय म्हणून सांगा 2 आहे. मूळ संख्या कशा आहे म्हणजे आपण जर पाहतो म्हटलं तर हा सुद्धा मुद्दा एक डोक्यात ठेवा. मूळ संख्या अनंत आहे म्हणजे सगळ्यात मोठी मूळ संख्या आपल्याला सांगता येणार नाही. मग दुसरा मुद्दा काय म्हणून सांगा 1 ते 100 पर्यंत किती आहे. पहा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहे. पहा 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्यांची बेरीज किती येते म्हटलं 1060 बेरीज येते. हे लक्षात घ्या. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ असा एखादा हे विचारलेले प्रश्न आहे परीक्षांना पहा मूळ संख्यांची इथे काय म्हणून सांगा बेरीज मूळ संख्यांची बेरीज किती येते तर उत्तर द्यायचं 1060 एवढी काय सांगा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज येते असं आपण गृहीत धरू. तर हे पहा एकदा मूळ संख्या एकदा आपण रिवाइज करू. ज्या संख्यांना फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणतात मूळ संख्या असे म्हटल्या जाते असं आपण इथे गृहीत धरू. ठीक आहे. पहा त्याच्यानंतरचा पहा एक महत्त्वाचा पॉईंट पहा थोडंसं पुढे जाऊ. सर्वात लहान मूळ संख्या कोणती 2. एकमेव सममूळ संख्या कोणती सांगा 2. लक्षात घ्या. नंतर आपण काय म्हणून सांगा मूळ संख्या कशा आहे अनंत आहेत. मूळ संख्या कशा आहेत तर त्याचं उत्तर आपण देऊ काय सांगा अनंत आहेत. पहा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे 25 आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती होते उत्तर देऊ आपण काय सांगा 1060 होते. बरोबर आहे. आता काय होतात इथे कधी कधी या मूळ संख्या जोडीने येतात. पहा कधी कधी या मूळ संख्या जोडीने येतात. तर याच्या आधी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक संख्याचा प्रकार आपण शिकू. आता हा 6वा प्रकार आपण मूळ संख्याचा शिकलो तर हे कॅल्क्युलेशन बोर्डवर असंच ठेवतो मी आणि असंच कॅल्क्युलेशन ठेवल्याच्या नंतर इथे तुम्हाला सांगतो मी 7वा प्रकार शिकू. तो 7वा प्रकार संख्यांचा म्हणजे संयुक्त संख्या. पहा हा मुद्दा इथेच तुम्ही काय म्हणून सांगा क्लिअर करून ठेवा. काय म्हणून सांगा संयुक्त संख्या. पहा संयुक्त संख्या संयुक्त संख्या कोणाला म्हणतात पहा लक्षात घ्या. आता संयुक्त म्हणजे एकत्र करणे एकापेक्षा जास्त संख्या एकत्र करणे मग त्या बेरजेमध्ये एकत्र येतात किंवा गुणाकारात एकत्र येतात. पहा बेरीज आणि गुणाकार समांतर चालणाऱ्या क्रिया असतात गणितामध्ये. एक गोष्ट डोक्यात ठेवा म्हणजे जास्त वेळेस बेरीज म्हणजे गुणाकार होतो हे लक्षात घ्या. मग आता बा तुम्हाला सांगतो इथे काय म्हणत आहे सांगा संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्या म्हणजे काय 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्येच्या गुणाकारातून जी संख्या तयार होते 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांचा गुणाकार. मग इथे व्यवस्थित लक्ष द्या. पहा इथे आपण काय म्हणत आहोत सांगा इथे 2 संख्या पहा काय म्हटलं सांगा 2 संख्या किंवा
त्यापेक्षा जास्त संख्येच्या गुणाकारातून दोन संख्या किंवा त्यापेक्षा जास्त दोन संख्या किंवा त्यापेक्षा जास्त संख्येच्या गुणाकारातून संख्येच्या काय म्हटलं सांगा गुणाकारातून संख्येच्या गुणाकारातून जी संख्या तयार होते तिला संयुक्त संख्या असे म्हणतात तिला इथे म्हणू आपण संयुक्त संख्या असे म्हणतात तिला संयुक्त संख्या असे म्हणतात। मग आता व्यवस्थित लक्ष द्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांचा गुणाकार हे दोन किंवा दोन प्लस संख्यांचा कोण सांगा गुणाकार अशी गुणाकारातून तयार झालेली संख्या म्हणजे कोणती संख्या होय तर संयुक्त संख्या होय। हा मुद्दा इथे थोडासा प्रकर्षाने लक्षात घ्या। तर आता तुम्हाला सांगतो इथे एक कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार नाहीये दोन सुद्धा गुणाकार नाहीये तीन सुद्धा गुणाकार नाहीये मात्र तुम्ही 4 ला जर टॅली करतो म्हटलं 4 ला तर हे 4 चं काय आहे 2 गुणिला 2 बरोबर काय सांगा 4 म्हणजे आपल्याला पहा इथे काही फॅक्ट आता संयुक्त संख्येबद्दलचे फॅक्ट जर समजा आपण पाहतो म्हटलं इथे संयुक्त संख्येबद्दल जर आपण बोलतो म्हटलं तर मग लक्षात घ्यावा सर्वात लहान संयुक्त संख्या 4 सर्वात लहान संयुक्त संख्या किती सांगा 4 मग आता 5 सुद्धा गुणाकारातून तयार झाले मात्र 6 जे आहे हे 2 गुणिला किती सांगा 3 बरोबर 6 8 जर म्हटलं आपण तर 2 गुणिला 2 बरोबर काय सांगा 8 9 म्हणजे 3 गुणिला 3 10 म्हणजे 2 गुणिला 5 12 म्हणजे 3 गुणिला 4 14 म्हणजे 2 गुणिला 7 15 म्हणजे 3 गुणिला 5 16 म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 16 म्हणजे काय म्हणू सांगा 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 किती होत आहे सांगा 16 18 म्हणजे आपण काय म्हणू सांगा 2 गुणिला 3 गुणिला 3 कोण म्हणू सांगा 18 लक्षात घ्या 20 म्हणजे 4 गुणिला 5 म्हणून 21 म्हणजे 3 गुणिला 7 म्हणून समजत आहे का संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय काय सांगितलं दोन संख्या किंवा त्यापेक्षा जास्त संख्या दोन संख्या किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या गुणाकारातून जी संख्या तयार होते तिला संयुक्त संख्या असे म्हणतात। मग आता आपण काय म्हणू आपले जे नॅचरल नंबर आहे म्हणजे कोणते म्हणून सांगा नैसर्गिक संख्या कुठून सुरू झाल्या सांगा 1 पासून 1 संयुक्त संख्या नाही आहे कारण 1 कोणत्याही संख्येचा गुणाकार नाही आहे म्हणून 1 ला आपण संयुक्त संख्या म्हणू नाही 1 कोणत्याही संख्येचा गुणाकार नाही आहे म्हणून 1 ला आपण संयुक्त संख्या म्हणू नाही। मग आता पहा म्हणजे 1 सोडून दिला आणि मूळ संख्या जर सोडल्या तर उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात। 1 सोडून मूळ संख्या सोडून लक्षात घ्या उरलेल्या सर्व संख्यांना 1 आणि मूळ संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। मग एक्झाम्पल कशी सांगा 4 म्हणा 6 म्हणा काय म्हणून सांगा 8 9 10 12 14 नंतर 15 16 लक्षात घ्या नंतर 16 18 20 21 ह्या कोण झाल्या सांगा संयुक्त संख्या झाल्या। कळलं प्रत्येकाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांच्या गुणाकारातून जी संख्या तयार होते त्या संख्येला संयुक्त संख्या असं म्हणतात असे म्हटल्या जाते असं आपण गृहीत धरू। हा 7वा प्रकार लक्षात ठेवा। आता तुम्हाला मी एक 8वा प्रकार शिकवतो इथेच तो नीट समजून घ्या। 8वा प्रकार या ठिकाणी समजून घ्या म्हणजे मग आपल्याला ह्या दोन प्रकार आता 6वा 7वा आपण शिकलो कोणता सांगा संयुक्त संख्या 7वा प्रकार आपण या ठिकाणी आता शिकलो आपण कोणता संयुक्त संख्या। आता ह्या ठिकाणी परत 8वा शिकू आपण तो प्रकार म्हणजे जोड मूळ संख्या जोड मूळ काय म्हणून सांगा संख्या। आता मूळ संख्या आपण शिकलो मूळ संख्या जर समजा जोडून आल्या मूळ संख्या जर समजा जोडून आल्या म्हणजे कशा आल्या तुम्हाला सांगतो म्हणजे पहिली जी संख्या आहे ती मूळ संख्या आणि मध्ये जी येणारी आहे ती संयुक्त संख्या आणि परत जर समजा मूळ संख्या जर आली म्हणजे या संयुक्त दोन संयुक्त संख्येच्या दरम्यान दोन मूळ संख्येच्या दरम्यान दोन काय म्हणून सांगा मूळ संख्येच्या दरम्यान एक जर संयुक्त संख्या असेल दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक काय म्हणून सांगा संयुक्त संख्या असेल तर ह्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असं म्हणायचं। त्या दोन मूळ संख्यांना काय म्हणू जोडमूळ संख्या असे म्हणतात। पण हे असे एकमेकांना लगेच जोडून नाही त्यांना जोडणारी एक संयुक्त संख्या मध्ये पाहिजे त्यांना जोडणारी एक संयुक्त संख्या मध्ये पाहिजे
असं आपण इथे गृहीत धरू। मग हे पहा, ही कोणती संख्या सांगा? मूळ संख्या, मूळ संख्या। अरे ओके ना, मूळ संख्या, मूळ संख्या। मग इथे पहा, इथे काय सांगा? 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, पण मध्ये कोणती संख्या नाही। मात्र पहिली जोडी काय होईल सांगा? 3 आणि काय म्हणून सांगा? 5। नंतर 5 आणि 7 पहा, नंतर 5 आणि 7, 7 नंतर सरळ 11 आहे, मध्ये 3 संख्या आहे। मात्र 11 नंतर कोण सांगा? 13 मध्ये एकच संख्या आहे, तर 11 आणि 13। पुढे पहा 17 आणि काय म्हणून सांगा? 19। तर पहा अशा प्रकारे हे 17 आणि कोण म्हणून सांगा? 19। तर अशा प्रकारे 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या जर असेल तर त्या मूळ संख्यांना काय म्हणून सांगा? जोड मूळ संख्या असे म्हणतात। त्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हटल्या जाते, असं आपण गृहीत धरू। तर आता पहा 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत या जोड मूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत। पहा, जोड मूळ संख्यांच्या, म्हणजे हा प्रश्न झाला होता, जोड मूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत। पहा 8 जोड्या आहेत असं आपण गृहीत धरू। चला ठीक आहे, इथे आपण किती प्रकार पाहिले सांगा? एकूण संख्यांचे 8 प्रकार पाहिलेले आहे असं इथे गृहीत धरू।